तर मित्रांनो, आज आपल्याकडे आलेलं आहे फ्लिपकार्टचे पार्सल. 4 दिवसापूर्वी आपण एक पार्सल मागवलेलं. तर आपण बघूया याच्यात काय आहे ते. तर असा बॉक्स आलेला आहे. इथनं निघाले बघा. हे सील आहेत अजून व्यवस्थित. हे बघा, दोन्हीकडचं पण सील आहे व्यवस्थित, पण बॉक्सची हालत भरपूर खराब आहे. तर आपण मागवलेलं आहे गॅलेक्सी टॅब S9 FE+. S9 मिळत होता आपल्याला, पण हा चांगल्या ह्याच्यात मिळत होता, स्कीममध्ये आपल्याला डिस्काउंट वगैरे चांगला मिळत होता आणि प्राईस पण थोडी कमी झाली होती आणि SBIला पण 6750चा डिस्काउंट होता. सो आपण हा टॅब घेतलेला आहे. तो ऑलमोस्ट आपल्याला 29,000ला गेलेला आहे आणि ह्या टॅबची साईज आहे ती 12.4 इंच आहे. सो हा आपल्याला स्वस्तात पडला, त्यामुळे आपण हा घेतला आहे. विथ S पेन आहे बॉक्समध्ये. तर सील पण ह्याची आपण बघूया. सील पण आत्ता व्यवस्थित आहेत, तशी तिन्ही सील आहेत ती व्यवस्थित आहेत. तर आपल्या मॉडेल नंबर इथं दिला आहे, प्राइस काय आहे, युनिट आहे, टॅबलेट आहे, कुठल्या कलरचा आहे, किती डेटा केबल आहे त्यात, आणि पिन इजेक्टर टूल आहे, S पेन आहे, काही सगळे डिटेल्स इथं दिलेले आहेत. तुम्ही ह्याच्यावर जरा चेक करू शकता पॉज करून, आणि तुम्हाला त्यातनं कळून जाईल की काय काय आहे आणि कधीचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काय, कुठल्या मंथमध्ये प्रिपेअर झाले, काय झाले ते येईल. आणि ओपन करून बघूया आपला टॅब कसा आहे ते. तो मी कॉलेज ओपन केला आहे. थोडं वाले पण काढलेले. सो आपण बघू शकतो हा ओपन नव्हता झालेला, त्यामुळे आपल्याला इथं कळू शकतं ह्याच्यावरनं की ओपन नाही झालेला. जर ओपन केलेलं असतं त्याच्यावर डबल हे आलेले असते, असे मार्क इथे डबल आले असते सगळे. सो आपण तिन्ही हे केलेले आहेत. इकडनं निघालेलं नाहीये सील, त्यामुळे ते बॉक्स निघत नाही पूर्ण. आय गेस तरी हाच आहे त्याची कटलेली पूर्ण. हां, या कशी निघालं पूर्ण. ओके, तर हा आपला आहे गॅलेक्सी टॅब S9 FE+. हा बॉक्स आहे. हा आहे S पेन. ह्याच्यात डॉक्युमेंटेशन असेल आय गेस, किंवा केबल असेल. इथं आहे पिन इजेक्टर टूल, डॉक्युमेंटेशन आहे. तर हा आपण थोडा बाजूला ठेवूया, बॉक्समध्ये पहिले चेक करू काय काय आहे. ओके, 2 बॉक्स आहे त्याच्यात. तर ह्याच्यात डेटा केबल आहे. ओके, डेटा केबल आहे, C to C आहे, C टाईप टू C टाईप आहे. चार्जर येत नाही ह्याच्यात. सिम इजेक्टर टूल आहे ह्याच्यात. सेकंड, या बॉक्समध्ये डॉक्युमेंटेशन आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, सो हे आपण असंच ठेवूया. हा आहे S पेन, बघू शकता तुम्ही. क्वालिटी तर ह्याची चांगली आहेच. इथं सॅमसंगचं ब्रँडिंग आहे. इथं बटन आहे बघा, हे बघा, इथं बटन आहे S पेनसाठी आणि ही टीप आहे. ठीक आहे, सो हे बाजूला ठेवतो आणि आपला टॅब दाखवतो. भरपूर ठीक आहे. सो आपण इकडनं चेक करू इथे का नाही निघते, काय निघून म्हणून लावले काय कळत नाही. इकडनं निघाले. ओके ओके, बघा, हा आपला आहे सॅमसंगचा टॅब S9 FE+. ही 2 कॅमेरा आहे, सेन्सॉर इथं, AKGचं ब्रँडिंग केलेलं आहे, साऊंड बाय AKG. इथं सॅमसंगचे हे दिलेले आहे, डिटेल्स दिलेले आहेत. ग्रे कलरचा आहे आपला टॅब आणि इथं एक ब्रँडिंग आहे
ग्रे कलरमध्येही चांगला वाटतोय. ह्या साईडला बघितलं तुम्ही तर इथं आपला कीपॅड किंवा कीबोर्ड लावायसाठी हे दिलेलं आहे, जागा दिलेली आहे. सी टाईप चार्जिंग आहे. साऊंडसाठी साऊंड हे दिलं आहे, साऊंड वेंट. मेमरी कार्ड आहे, आपण वायफायचा घेतला आहे, सो मेमरी कार्डसाठी इथं जागा आहे. माईक 2 आहेत. परत इथं फिंगरप्रिंट कम पॉवर ऑन ऑफ बटन आहे. इथं वॉल्यूम की आहे, अप डाऊन. इथं एक साऊंडसाठी जागा दिलेली आहे. इथं एक माईक दिलेला आहे. सो ऑलमोस्ट 1 2 3 माईक दिलेले आहे. आणि इथे सेन्सर आहे. चालू झालं आहे, फर्स्ट बूट आहे. ठीक आहे, सो मी सेटअप करतो याचा आणि परत तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपण हा टॅब सेटअप केलेला आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर पण व्यवस्थित चालते. आपण हा घेतलेला आहे तो 8 GB रॅम आहे आणि 128 GB रॉम आहे. सो 128 रॉम आहे, 8 GB रॅम आहे. आणि ह्याचा बॉक्समध्ये हा आलेला आहे आपल्याला, तो OS 14 मध्ये आलेला आहे, 15 मध्ये नाही आहे. आणि अपडेट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. अपडेट पण मी जस्ट चेक केली तर अपडेट आलेली नाही आहे. आणि सेटिंगमध्ये आपण बघूया, हा 1 UI नाहीचा, तो 6.1.1 आहे. सो हा 7वर अजून बेस झालेला नाही आहे किंवा अपडेट झालेला नाही आहे. तर हा 6.1.1वर आज आहे. त्यामुळे आपल्याला अजून अपडेट येतील असं आपण गृहीत धरूया. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा ह्याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करा. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ टाकीन आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून माहिती देईन. हा एक्सपिरियन्सचा व्हिडिओ मी अजून एक टाकणार आहेच आहे. आणि ओव्हरऑल डीपवाला जो आहे युजर एक्सपिरियन्सचा, तो एक देणार आहे मी. तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्याच्यानंतर तोच व्हिडिओ येईल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण या टॅबची डिस्क्रिप्शन देऊन तुम्हाला सगळ्या एस पेन पण कसं वर्कआउट करते, काय होते त्याची माहिती देईन. सो हा एस पेन आहे, ह्याची माहिती पण तुम्हाला देईन मी. तर त्याचे काही ऑप्शन आहेत ॲड वगैरे करायला किंवा स्केचला वगैरे. सो ह्याची सगळी माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. तोपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करून ठेवा. थँक्यू.